बातमी मीरा भाईंदरमधून। हैदराबादमधील एनडीपीएस केसमधील वॉन्टेड आरोपी पकडण्यासाठी हैदराबाद पोलीस मीरा भाईंदर काश्मीरा पोलीस स्टेशनला आले होते। तेव्हा तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन डीबी ओझोन बिल्डिंगमध्ये हा आरोपी 10व्या माळ्यावरती राहत होता। जेव्हा पोलीस इथं पोहोचले हे पाहून आरोपी 10व्या माळ्यावरनं खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत होता। यावेळी पोलिसांनी आपली शक्कल लढवत त्याला परत रूममध्ये जाण्यास सांगितलं। तो रूममध्ये परत गेला। त्यानंतर त्याने आतमधून कडी लावून घेतली आणि दरवाजा उघडण्यास तयार तो नव्हता। त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून रूममध्ये प्रवेश केला आणि त्याला ताब्यात घेतलं। सगळी घटना चित्रित झाली आहे। आपण पाहतोय हैदराबादचा कुख्यात आरोपी मीरा भाईंदरमध्ये लपून राहिला होता आणि त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। मोस्ट वॉन्टेड आरोपीच्या अटकेचा थरार साम टीव्हीवर एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। आरोपी उडी मारण्याच्या तयारीत होता। त्यानंतर त्याला पोलिसांनी पुन्हा रूममध्ये जाण्यास सांगितलं। मात्र हा आरोपी उडी मारण्याच्या तयारीत होता। पोलिसांनी शक्कल लढवली आणि या आरोपीला ताब्यात घेतलंय। मोस्ट वॉन्टेड आरोपी होता हैदराबादमधील एका केसमध्ये आणि त्यालाच मीरा भाईंदरमधून ताब्यात घेण्यात आलंय। त्यांना आमच्या स्थानिक पोलिसांची मदत देऊन हैदराबाद पोलीस व स्थानिक पोलीस हे डीबी ओझोन ह्या बिल्डिंगमध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेले होते। त्यावेळेला आरोपी हा 10व्या माळ्यावर डीबी ओझोन त्या बिल्डिंगमध्ये राहत होता। त्याला पोलीस आल्याचं जसं समजलं तसं त्याने पोलिसांनी अटक करू नये म्हणून त्याने 10व्या माळ्यावरून खाली धोकादायक पद्धतीने उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला। परंतु त्याला आम्ही शिताफीने त्याचं मन परिवर्तन करून त्याला परत फ्लॅटमध्ये जाण्यास परावृत्त केलं व त्यानंतर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला। त्याने दरवाजा उघडला नाही। जबरदस्तीने बळाचा वापर करून दरवाजा उघडला व त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे।